नग्न भोजन पाहिजे मला, नग्न तुझ्या अंगावर कपडे सुद्धा नको आहे. मग अनुसयाने काय केलं ऐका माहिती. आत आश्रमामध्ये गेली, आत्री ऋषीच्या कमंडलूमध्ये गंगा होतं. गंगेत जे मंत्र टाकले, जे काय पाणी होतं ते पाणी आणलं, तिने देवावर टाकलं. टाकल्याबरोबर तिने देव बाळे झाली, लहान लहान बाळ झाली आणि तिन्ही देवांना तिने पाळण्यात घातलं आणि एक एक ओवी म्हणायला सुरुवात केली. आता मला ओव्या म्हणायला सुद्धा मिळत नाही. जो 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 रे शिवशंकरा करोनी विश्वसंहारा बाळा सिनदासी शिवशंकरा आता तुझं झाले माझ्या शिवशंकरा. पार्वती त्या शिवशंकरला बाळा म्हणू लागली. सगळ्या जगाचा संहार करून तू कष्टलाशी श्रमलाशी बाळा जो जो अशी ओव्या म्हणू लागली. आणि ही तिन्ही बाळकं अगदी सत्यपतिव्रता असताना अनुसयेकडं अगदी पाहतच राहिली. मग देव होते पण काय इलाजच कुठला बसायला. काय आले कशा करता, अनुसय मातेचं पातिव्रत्य भंग करण्याकरता आले. पण तिथे 6 महिन्याची बालक होऊन पडले. आणि पडल्यानंतर नारदाला काही काम होतो का. ती त्रिभुवनी गमन नारदा हाती विना मुखी राम. गेला कैलास पर्वतावरती, गेला स्वर्गामध्ये, गेला सत्यलोकामध्ये. सगळ्या तिन्ही पत्नीला सांगितलं, अहो त्या अनुसयेने तुमच्या पतीचे लहान लहान बाळ तयार केल्या. मग याला पर्याय काय. नारदांना सांगितलं याला पर्याय काहीच नाही, याला पर्याय काहीच नाही. तुम्ही देवपत्नी आहे, तुम्ही सर्वांनी जायचं आणि अनुसयेची शरणागती पत्करायची, त्याशिवाय तुम्हाला तुमची देव मिळणार नाही. तत्क्षणी यांनी विमान काढलं आणि तिन्ही आत्री पत्नीच्या आश्रमामध्ये आल्यानंतर या तिन्ही देवपत्न्यांचे लख असा प्रकाश पडला. आल्या त्यांनी पाहिलं, अनुसयेने सांगितलं, जिच्या काय सांगितलं, अनुसयेने सांगितलं जिच्या दृष्टीमध्ये ज्ञानाची ताकद आहे. मी पतिव्रता आहे, तुम्ही देवश्री आहे, तुमच्या ज्ञानामध्ये डोळ्यामध्ये ज्ञानाचे डोळे आहेत. आता आम्हाला प्रत्येकाला ज्ञानेश्वरीमध्ये आहे एक ओवी आहे, म्हणून ज्ञानाचे डोळे निर्दोष असावे. तुमचा ज्ञानरूपी असणारा डोळा आहे, ही इंद्रिय ज्ञानी आहे. पण आम्हाला ज्ञानी इंद्रिय घेऊन या ज्ञान इंद्रियाने काय तुम्ही पाहताय. आता आपल्याला ज्ञान इंद्रिय दिले असून सुद्धा त्या ज्ञानी इंद्रियाने आपल्याला पाहता येत नाही. आपली ही चर्मदृष्टी आहे, आपली ही चामड्याची दृष्टी आहे, आपल्याला ज्ञानदृष्टी नाही. माझ्या ज्ञानोबराने सांगितलं, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्री आंधळ. ही आपली चामड्याची दृष्टी आहे. त्यावेळेला त्या देवपत्नीला अनुसयेने सांगितले, तुमची जर ज्ञानदृष्टी असेल तर माझी एक अट्ट आहे. काय अट्ट आहे, जिचा तिने मालक ओळखून घ्या. आता तिने सारखी बाळ तयार केलेली होती बाबा. आता जिचा तिने मालक ओळखून घ्यायचा. आता यांना तिघी नाही भ्रांत निर्माण झाली न जाणून. आता पार्वतीने जर विष्णूला हात लावला, लक्ष्मीने जर भगवान शंकरला हात लावला तर एवढं भयंकर मोठं पाप. या खजील झाल्या, लाजल्या आणि म्हणू लागल्या, अनुसया माता आमचे पती आम्हाला ओळखता येणार नाही, तूच आमचे पती आम्हाला ओळख. काय झालं मग, शेवटी अनुसयेच्या चरणावरती या तिन्ही देवपत्न्यांनी आपलं नतमस्तक झाल्या आणि पाया पडल्या. अशा तशा नाही पाया पडल्या, सगळ्या अलंकारासहित पाया पडल्या आणि म्हणू लागल्या, आमचे पती आम्हाला ओळखून दे. मग अनुसय मातेने काय केलं असं, नुसतं त्यांच्याकडे ज्ञानदृष्टी फिरवली. ज्ञानदृष्टी फिरवल्याबरोबर काय झालं तर तिने ही मूर्ती अगदी चतुर्भुज उभ्या राहिल्यानंतर अनुसय मातेला या तिन्ही देवांना प्रसन्न आहे म्हणून सांगितलं, मागा माता, तुम्हाला काय मागायचं ते मागा. त्यावेळेला त्यांनी काय मागितलं असं, अनुसय मातेने एकच मागितलं, तुम्ही तिन्ही देव आहात ना, तर तिन्ही देव माझ्या आश्रमामध्ये आला, तुम्हाला मी बालक केली आणि माझं त्यावेळेला तुम्हाला स्तनपान पण केलेलं आहे.
आणि स्तनपान केल्यानंतर मला एकच सांगायचं, जिच्या स्तनाचं दूध जो बालक पितो तो ती आईचा कोण असतो? कोण असतो? मुलगा असतो. ती आईची ती मुलगी आहे. स्तनाचं दूध तिचा घेतलेलं आहे, तिला माता म्हटले जाते. तेव्हा या तिन्ही देवानं सांगितलं की आम्हाला तिघांना तुझ्या या आश्रमामध्ये एक स्वरूपामध्ये आमची एक मूर्ती दत्त म्हणून आम्हाला स्वीकार कर. काय कर? आमचा स्वीकार कर. आणि त्रय म्हणजे आत्री, तिन्ही देवांचा एक मूर्ती असणारा दत्तात्रय. अशा या दत्तात्रयाची मागणी केली. त्या अनुसयेकडं तिने मागणी केली देवाकडे. नंतर देवाने तथास्तु सांगितल्याबरोबर तिन्ही देव एकत्र आले आणि एकत्र तिन्ही देवांनी आपली एक मूर्ती त्या अनुसय मातेला प्रदान केली. आणि तीच मूर्ती आज तुमच्या समोर अधिष्ठित आहे. अशी ती असणारी अधिष्ठित मूर्ती आहे ती सत्य प्रतिव्रता अनुसया मातेची आहे. एक विभूती आहे ती. आणि ही विभूती जगामध्ये कुठं नाही, जगामध्ये कुठं नाही. मला एवढं सांगा, ज्या ठिकाणी संत महात्मे आहेत त्या ठिकाणी विभूती आहे. नाथ महाराजांच्या घरी दत्त महाराज चोपदार होते. काय होते? चोपदार होते. प्रत्यक्ष भगवान श्रीखंड्या रूपानं 36 वर्ष पाणी भरत होते. आणि की द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाय हरी कावडीने दत्त चोपदारी करे. आणि श्रीखंड्या चंदन उघडून या करीन दत्त चोपदारी करीत. श्रीखंड्या सुखामने देव राबे त्यांचे घरी. आणि दुसरं प्रमाणे निळो